दादा दादा गाडीवाला आहे थोडं मागे नको नको इथं काय बॉल काढ बॉल काढ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये कचरा प्रकल्पासाठी काही निधी मंजूर करण्यात आला होता। त्याची निविदा प्रक्रिया वगैरे राबवून मोठा जो कचरा प्रकल्प आहे तो गायमुख येथे कार्यान्वित झाला आणि प्रामुख्यानं ह्या 2 टोगो व्हॅन गाड्या आपण त्यातनं घेतल्या होत्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी या नागरिकांच्या सेवेमध्ये सुद्धा चालू झालेल्या आहेत। परंतु याचं प्रात्यक्षिक फक्त सर्वसामान्य जनतेला कळावं म्हणून आज तुमच्यासमोर त्या गाड्या मी आणलेल्या आहे। कारण लोकांचं अजूनपर्यंत हे नक्की गाड्या काय आहे आणि गाड्यांच्या माध्यमातून काय कचरा कुठल्या प्रकारचा त्यामध्ये आपण टाकला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा कचरा आपण बाजूला ठेवला पाहिजे ह्याची जनजागृती होत नसल्याकारणानं आपल्याला ह्या ठिकाणी बोलवलं। प्रामुख्यानं ही टोगो व्हॅन आहे आणि ठाणे महानगरपालिकेला आम्ही सुपूर्द केलेली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आणि ही टोगो व्हॅन पूर्ण आमचं लोकमान्य नगर, शास्त्री नगर, वर्तक नगर, घोडबंदर रोड ह्या परिसरामध्ये ही टोगो व्हॅन फिरते आणि जो ओला कचरा आहे तो ओला कचरा ह्यामध्ये टाकला जातो। साधारणतः 1.5 टन कचरा एक व्हॅन प्रत्येक दिवशी घेऊ शकते आणि ह्या 1.5 टन कचऱ्याच्या माध्यमातून रोज 1.5 टन अशा पद्धतीनं जर कचरा तो गोळा केला जातो आणि त्यातनं मग खत निर्मिती होते। प्रामुख्याने आपण जे बघाल की हा कचरा 1.5 टनाचा टाकल्यानंतर त्याचं खत बनायला चालू होतं आणि हे खत जे आहे ते 8व्या दिवशी तुम्हाला मिळतं। म्हणजे जसं रेडीमिक्समध्ये सिमेंट आणि खडी रेती अशी मिक्स केली जाते तशी ही टोगो व्हॅनमध्ये अंतर्गत मशीनच्या माध्यमातून तो ओला कचरा हा फिरवला जातो आणि त्यातनं मग 8व्या दिवशी खत मिळतं। ते साधारणतः 3 किलो खत ह्या 1.5 टन कचऱ्याच्या पाठीमागे मिळतं। म्हणजे दररोज 1.5 टन अशा पद्धतीनं जरी ह्या टोगो व्हॅननी सगळा कचरा माझ्या मतदारसंघातला घेतला तर साधारणतः 200 टन कचरा ह्या ओळा मांजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये रोज होतो। त्यापैकी साधारणतः 100% ओला कचरा आणि 100 टन ओला कचरा आणि 100 टन हा सुका कचरा। सुका कचरा हा मार्केटमध्ये विकला जातो कारण त्याला किंमत मिळते, ओल्या कचऱ्याला काही किंमत मिळत नाही। त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा मुख्य प्रस्ताव आमचा आहे आणि ह्या खत निर्मिती जी आहे आम्ही महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला देणार आहोत, जेणेकरून वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये शहरातील जे काही आमची उद्यानं आहेत, मैदानं आहेत, त्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना या खताचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल। आता 2 गाड्या ह्या मिळालेल्या आहेत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि भविष्यामध्ये अजून 50 गाड्या मिळणार आहेत। त्या 50 गाड्या मिळाल्या की माझ्या मतदारसंघातील कुठल्याही नागरिकाला कचरा कुंडीमध्ये कचरा टाकायची गरज पडत नाही। टोगो व्हॅन आली की त्या टोगो व्हॅनमध्ये ओला कचरा टाकला, सुका कचरा बाजूला केला आणि सुका कचऱ्यासाठी वेगळ्या गाड्या महापालिकेच्या माध्यमातून येणार। तो त्यामुळे कुठेही डम्पिंगची गरज नाही। आमच्या मतदारसंघातला कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही। ओला कचरा जागेवरच त्या ठिकाणी त्याचं रिसायकल होऊन खत मिळेल आणि त्याचा डबल फायदा माझ्या मतदारसंघातील नागरिकांना होईल। निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वी ह्या नागरिकांना सेवेमध्ये तर गेल्या होत्या, परंतु त्याचा नक्की काय फायदा हे सर्वसामान्याला जनतेला कळावं यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलं झालं आणि अतिशय एक चांगला उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या विशेष प्रयत्नानं हा आपण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा यासाठी आज हे प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवल्याने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या माध्यमातून जर हे व्हिडिओज आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तर जनजागृती होईल आणि लोक जास्तीत जास्त या टोगोव्यांमध्ये ओला कचरा टाकतील आणि आम्हाला सहकार्य करतील. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारलेला आता 2 वर्ष पूर्ण होतील आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं राज्याचा विकास केला, राज्यामध्ये विविध प्रकल्प राबवले आणि प्रामुख्याने एनवाय क्षेत्रामध्ये जे अत्याधुनिक पद्धतीचे नवीन उपक्रम त्यांनी राबवले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, सर्वसामान्य आमच्या महिला भगिनींचे प्रश्न असू द्या, वयोवृद्ध नागरिकांचे प्रश्न असू द्या किंवा शाळकरी मुलांचे प्रश्न असू द्या, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे आणि तो आमच्या पक्षाचा प्रमुख आहे. याची आम्हाला अभिमान आहे. ज्यावेळेस केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान होत होते त्यावेळेस सेंट्रल हॉलमध्ये इतर देशातील इतर नेत्यांबरोबर 3ऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा देशाला संबोधन भाषण केलं होतं ते सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी शिवसैनिकांसाठी उत्साहवर्धक आहे आणि त्यामुळे उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा अतिशय भव्य होईल. राज्यामध्ये पहिला क्रमांक कोण आहे, दुसरा क्रमांक कोण आहे, तिसरा क्रमांक कोण आहे, कोण लहान भाऊ आहे, कोण मोठा भाऊ आहे, यामध्ये आम्हाला जायचं नाही आहे. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की 15 जागा लढवून शिवसेनेला 7 जागा मिळवल्या. आमच्या स्ट्राईक रेट हा 46.77 आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट असलेला राज्यातला हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये आहे आणि या उत्साहाच्या जल्लोषात वाजत गाजत गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरामध्ये आमचा उद्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठा होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विधानसभेच्या दृष्टीनं आमच्या शिवसैनिकांना उद्देशून काय भाषण करतात याकडे सगळ्या शिवसैनिकांचं लक्ष लागतं.